नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 24वा पाहणार आहोत, की जो आहे फेच डेटा फ्रॉम टेबल अँड डिस्प्ले इन द डेटा ग्रीड. तर हे जे एन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे हे .NETचे एन्व्हायरमेंट आहे. आणि आता आपण या ठिकाणी हे जे सॉफ्टवेअर पाहतोय हे MS Access सॉफ्टवेअर आहे. हे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे की याच्यामध्ये आपण टेबल्स क्रिएट करणार आहोत डेटा स्टोअर्ड करण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याकडे जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसचं नाव आहे MyDB. या MyDB डेटाबेसमध्ये आपण या ठिकाणी दोन टेबल घेतलेले आहेत, टेबल 1 आणि टेबल 2. तर टेबल 1 मध्ये ही इन्फॉर्मेशन आहे की ज्याच्यामध्ये 1 ते 5 रोल नंबर्स आहेत आणि त्यांचे नेम्स ABC XYZ PQR LMN आणि अमुक अशी नावं आहेत. तर टेबल 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की रोल नंबर आणि नेम हे दोन कॉलम्स आहेत आणि रेस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे 11 सचिन, 12 राहुल, 13 जेकब, 14 अकबर, 15 थॉमस. ओके, सो हे दोन टेबल जे आहेत ते आपण MS Accessच्या सहाय्याने या ठिकाणी निर्माण करून घेतलेले आहेत. तर हे जे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे आणि या ठिकाणी आपण जे तयार करत असणारं जे ॲप्लिकेशन आहे या दोघांच्या मध्ये काय होणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे. हे डेटाबेस ॲप्लिकेशन आणि हे आपण तयार करत असलेलं ॲप्लिकेशन, या दोघांच्या मध्ये आपल्याला कम्युनिकेशन साधायचं आहे. तर आता आपण पाहूया की याच्यामध्ये आपण काय उद्दिष्ट साध्य करत आहोत की टेबलमधला जो डेटा आहे तो डेटा ग्रीडमध्ये डिस्प्ले करायचा आहे. ओके, सो टेबलमधला जो कंटेंट आहे, आता पैकी एक टेबल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया, टेबल 1. तर टेबल 1 मधला जो डेटा आहे तो आता आपल्याला काय करायचा आहे, हे डेटा ग्रीड कंट्रोलमध्ये किंवा डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोलमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर पहा या ठिकाणी आपण टूलबॉक्समध्ये जर वळलो तर टूलबॉक्समध्ये आपणाला या ठिकाणी डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोल पाहायला मिळते. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपल्या फॉर्मवरती ड्रॉप करायचं. ओके, तर आपण या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी एक डेटा ग्रीड घेतलेला आहे त्यामुळे तो आपल्याला पुरेसा आहे. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी तो कसा या ठिकाणी आपल्याला फॉर्मवरती घ्यायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सो सिम्पली आपण या ठिकाणी एक डेटा ग्रीड कंट्रोल घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक बटन कंट्रोल घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे बटन कंट्रोल या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याचं नाव आपण काय ठेवलेलं आहे, लोड डेटा. जसं की तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये जाऊन या ठिकाणी त्याचं तुम्ही टेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. सो लोड डेटा. ओके, सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बटन घेतलेलं आहे. सो आपल्याला या ठिकाणी जे बटन घेतलेलं आहे ते दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट पाहिलं होतं. मी याचं या ठिकाणी डिलीटिंग करतो कारण की याची आपल्याला गरज नाही आहे. ओके, सो या ठिकाणी बघा आपण एक डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोल घेतलेला आहे, पाहू शकता इथे तुम्ही प्रॉपर्टी विंडोमध्ये डेटा ग्रीड व्ह्यू, आणि या ठिकाणी एक बटन कंट्रोल घेतलेला आहे दॅट इज बटन 1 आणि त्याचं नाव आपण काय ठेवलेलं आहे, लोड डेटा. तर आपण लोड डेटा बटनवरती क्लिक केला असता आपल्याकडे जे डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जो टेबल आहे, हा जो टेबल आहे तो या ठिकाणचा तो टेबल काय केला जाणार आहे, रीड केला जाणार आहे आणि आपल्या ह्या डेटा ग्रीड कंट्रोलमध्ये तो डिस्प्ले केला जाणार आहे. ओके, तर आता आपण बटनवरती क्लिक करणार आहोत, म्हणजेच बटनच्या क्लिक इव्हेंटला आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही इव्हेंट लिस्टमध्ये जाऊ शकता आणि क्लिक इव्हेंट निवडून त्याच्यावरती डबल टिक करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक इव्हेंटमध्ये पोहोचताय. तर या ठिकाणी क्लिक इव्हेंटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत, पण तत्पूर्वी आपण काय केलेलं आहे पहा, ग्लोबल एरियामध्ये आपण ॲट द स्टार्ट ऑफ द प्रोग्रॅमिंग आपण या ठिकाणी पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे की ज्याचं नाव आहे इम्पोर्ट सिस्टम डॉट डेटा डॉट OLEDB. तर हे पॅकेज म्हणजेच नेमस्पेस. तर OLEDB जो नेमस्पेस आहे त्याचं काम काय आहे की MS Access जो डेटाबेस आहे, हा जो MS Access डेटाबेस जो आहे त्याच्यासोबत कम्युनिकेशन साध्य करून देण्यासाठी लागणारे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम या OLEDB या नेमस्पेसचं असणार आहे. आणि हे नेमस्पेस कुणाच्या आतमध्ये असणार आहे, डेटाच्या आतमध्ये असणार आहे. आणि डेटा हे नेमस्पेस कुणाच्या आतमध्ये आहे, सिस्टीमच्या आतमध्ये आहे. त्यानंतर आता आपण आपल्या या बटनच्या क्लिक इव्हेंटकडे आपण पोहोचतोय. हा बटनचा क्लिक इव्हेंट आहे, त्याच्या आतमध्ये आपण काय कोड केलेला आहे तो पाहूया. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी कॉन नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. तो कोणाचा आहे, OLEDB कनेक्शन या क्लासचा आहे. आणि हा जो क्लास आहे तो कुणाच्यामुळे मिळालेला आहे, OLEDB या नेमस्पेसमुळे तो मिळालेला आहे. आणि याच्या आतमध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या डेटाबेस सोबत लागणारं जे काही कनेक्शन आहे त्या कनेक्शनची जी स्ट्रिंग आहे ती आपण या ठिकाणी त्या पास करणार आहोत. पहा, कॉन हा ऑब्जेक्ट आहे OLEDB कनेक्शन या क्लासचा आणि
कॉन या ऑब्जेक्टमध्ये एक्झॅक्टली कोणत्या डेटाबेससोबत कम्युनिकेशन होणार आहे किंवा कनेक्शन होणार आहे, तर MyDB या डेटाबेससोबत कम्युनिकेशन होणार आहे. हा डेटाबेस कुठे ठेवलेला आपण डेस्कटॉपवरती ठेवलेला आहे. सो सी ड्राईव्हमध्येच आपण पाहतो की डेस्कटॉपवरचा जो काही सगळा डेटा असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी आपला जो सिस्टम ड्राईव्ह असतो सी ड्राईव्ह त्याच्यामध्ये जाऊन सगळा डेटा बसलेला असतो. ओके, सो आपण हा डेस्कटॉपवरती ठेवलेला जो डेटा बेस आहे हा या ठिकाणी आपल्याला सोर्स म्हणून विचारात घ्यावा लागलेला आहे. त्याच्यानंतर हा डेटाबेस प्रोव्हाइड करण्याचं काम प्रोव्हायडर जो आहे तो कोणता आहे तो पाहूया आपण या ठिकाणी. Microsoft.ace.oledb.12.0 हा मायक्रोसॉफ्टचा डेटा प्रोव्हायडर आहे. तर याच्या सहाय्यानेच आपणाला या मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मवरती दोन ॲप्लिकेशनमध्ये डेटा सेंड अँड रिसीव्ह म्हणजेच रीड अँड राईट करण्याची जी काही अवेलेबिलिटी आहे, जी फॅसिलिटी जी आहे ती आपल्याला या प्रोव्हायडरच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि एक्झॅक्ट आपला जो डेटा जो आहे तो MyDB या डेटाबेसमध्ये आहे. तर हा जो काही कनेक्शन स्ट्रिंग जो आहे किंवा कनेक्शन स्ट्रिंगमध्ये आपण जो काही पाहतोय डेटा सोर्सचा जो पाथ तो ओव्हरऑल आपल्याला कसा मिळवता येईल पहा. तर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्ही गेलात तर डेटा ॲड न्यू डेटा सोर्स डेटा टाईप केलात की तुम्हाला लिस्ट ऑफ या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. पैकी तुम्ही ॲड न्यू डेटा सोर्स म्हटला तरी देखील चालेल. तर हे जे काही एन्व्हायरमेंट आहे हे व्हिज्युअल स्टुडिओ 2019चं आहे. ओके, या व्हिज्युअल स्टुडिओ 2019मध्ये आपणाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये डेटा टाईप केल्यानंतर ॲड न्यू डेटा सोर्स म्हटलात की तुम्हाला ही विंडो मिळून जाईल. त्यामध्ये डेटाबेस हा पर्याय निवडायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट हा पर्याय निवडल्यानंतर पुन्हा आपणाला तो डेटा सेट तयार करण्यासाठी आपणाला या ठिकाणी टेबल सिलेक्शन करून घेण्यासाठी आपणाला एक्झॅक्टली डेटाबेसकडे पोहोचावं लागणार आहे हे आपणाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. सो नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू कनेक्शन नावाची एक विंडो मिळेल. न्यू कनेक्शनवरती क्लिक केला असता तुम्हाला या ठिकाणी चेंज बटनच्या सहाय्याने तुम्ही कोणत्या पद्धतीचा डेटाबेस उचलणार आहात त्याचं सिलेक्शन तुम्हाला करता येईल. जर MS एक्सेस फाईल असेल तर MS एक्सेस फाईल म्हणून निवडा. जर SQL असेल तर SQL सर्व्हर नावाचा पर्याय निवडा. जर ODBC डेटाबेस असेल तर ODBC हा पर्याय निवडा. तर आपणाकडे जो आत्ता आपल्याकडे अवेलेबल डेटाबेस आहे तो MS एक्सेस आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी डेटाबेसचा टाईप कोणता निवडलेला आहे MS एक्सेस. ओके, आता आपल्याला जी फाईल आहे म्हणजे डेटाबेसची फाईल आमची कुठे आहे तर ब्राउज करून तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉपवरती जर पोहोचला तर MyDB नावाचा डेटाबेस आहे तो जर तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला या ठिकाणी तो पाथ पाहायला मिळतोय की जो मगाशी आपण कनेक्शन स्ट्रिंगमध्ये पाहिला होता, अभ्यासला होता. आता आपण हा खरोखरच आपला जो डेटाबेस आहे त्याच्यासोबत आपल्याला कम्युनिकेशन होईल का याचं कनेक्शन आपण टेस्टिंग करून घेऊया. सो टेस्ट कनेक्शनवरती क्लिक केला, टेस्ट कनेक्शन सक्सिडेड म्हणजे डेटाबेस अवेलेबल आहे आणि त्याच्याशी तुम्हाला कम्युनिकेट करता येईल हे तुम्हाला या ठिकाणी काय करता येणार आहे, व्हेरीफाय करता येणार आहे. सो यासाठी आपण टेस्ट कनेक्शन या बटनाचा वापर करून आपल्या डेटाबेससोबत कम्युनिकेशन होते का, डेटाबेस आपला अवेलेबल आहे का कम्युनिकेशन करण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी टेस्ट करता येईल. आता आपण ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शो बटन शो द कनेक्शन स्ट्रिंग असा चेकबॉक्स मिळेल. त्याच्यामध्ये क्लिक केला असता तुम्हाला आतमध्ये जी कनेक्शन स्ट्रिंग या ठिकाणी पाहायला मिळते प्रोव्हायडर Microsoft.ace.oledb.12.0 त्याच्यानंतर डेटा सोर्स आहे आपला जो पाथ आहे MyDB या डेटाबेस डेटाबेस फाईलचा जो काही पाथ आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ही जी काही कनेक्शन स्ट्रिंग आहे ही राईट क्लिक करून कॉपी करायची आणि हे विंडो क्लोज करून तुम्ही या डबल कोटमध्ये ही कनेक्शन स्ट्रिंग काय करायची पेस्ट करून द्यायची. ओके, सो अशा पद्धतीने आपण ही कनेक्शन स्ट्रिंग या ठिकाणी पास करतो. हे झालं व्हिज्युअल स्टुडिओचं 2019चं एन्व्हायरमेंट. जर तुम्ही याच्यापेक्षा लोअर व्हर्जन जर वापरत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2008 वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला डेटा नावाचा मेनू मिळतो. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती क्लिक केला असता ॲड न्यू डेटा सोर्सवरती तुम्ही क्लिक केला असता सेम विंडो आपल्याला अवेलेबल होईल डेटाबेस. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू कनेक्शन विंडो येईल. न्यू कनेक्शन विंडोच्या सहाय्याने आपण या ठिकाणी आपल्याला कोणत्या पद्धतीचा डेटाबेस पाहिजे ते आपण निवडू शकतो. सो मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस डेटाबेस फाईल आपण असं घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला जो डेटाबेस जो आहे त्याचा पाथ आपण या ठिकाणी ट्रॅक करून आपला डेटाबेस या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. टेस्ट कनेक्शन केलात आणि तो सांगेल की कनेक्शन इज सक्सीडेड तर तुम्हाला तो डेटाबेस वापरता येणार आहे कम्युनिकेशन साध्य करण्यासाठी. तर आता आपण या ठिकाणी कनेक्शन स्ट्रिंग हा जो काही या ठिकाणी बटन पाहायला मिळते त्याच्यावरती क्लिक केला असता एक्सपांड होईल, एक्सपांड बटन. सो या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हायडर पाहायला मिळतो आणि या ठिकाणी डेटा सोर्स पाहायला मिळते. ओके, सो सेम कनेक्शन स्ट्रिंग या ठिकाणी जी आपण पाहतोय त्याच पद्धतीने आपणाला
जे काही लोअर व्हर्जन्स असतील त्याच्यामध्ये आपणाला कनेक्शन स्ट्रिंग प्राप्त करण्यासाठी कोणत्या मेनूमधून कसं पोचायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, सो दोन्ही आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये 2008 असू दे अथवा 2019 असू दे, आपल्याला दोन्हीकडे आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग काय होते प्राप्त करून घेता येते. त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं पर्याय हाताळायचे आहे ते आपण आता या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे कनेक्शन आहे ते सर्वप्रथम आपल्याला ओपन करावं लागणार आहे. आपण जे निर्माण केलेलं कनेक्शन आहे ते ओपन करावं लागणार आहे. जोपर्यंत हे कनेक्शन ओपन असेल तोपर्यंत आपणाला डेटाबेस सोबत कम्युनिकेशन साध्य करता येणार आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, कनेक्शन ओपन करून घ्यायला पाहिजे. ओके, सो कनेक्शन ओपन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करतोय पहा, कमांड ऑब्जेक्ट तयार करतोय. CMD हा कमांड ऑब्जेक्ट आहे. सो डीम CMD ॲज अ न्यू OLEDB कमांड. सो OLEDB कमांड या क्लासमधून आपण CMD नावाचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे आणि या ऑब्जेक्टला आपण कमांड पास करतोय. काय कमांड पास केलेली आहे, सिलेक्ट ऑल फ्रॉम द टेबल. सिलेक्ट ऑल फ्रॉम टेबल 1. तर आपणाला माहितीच आहे की MyDB या डेटाबेसमध्ये टेबल 1 हा एक टेबल आहे आणि हा टेबल 1 आपण या ठिकाणी रेफर केलेला आहे. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम टेबल 1 आणि त्यासोबत कॉमा देऊन आपणाला ही कमांड कशातून पास व्हायला पाहिजे, कनेक्शनमधून पास व्हायला पाहिजे. म्हणून सेकंड ऑब्जेक्ट आपणाला या ठिकाणी कनेक्शन ऑब्जेक्ट म्हणून द्यावं लागणार आहे. सो कमांड ऑब्जेक्टमध्ये आपणाला या ठिकाणी एक्झॅक्ट कमांड आणि त्यासोबत आपण तयार केलेलं जे डेटाबेस सोबतचं जे काही कनेक्शन ऑब्जेक्ट आहे ते देखील आपणाला या ठिकाणी पास करावं लागणार आहे. सो अशा पद्धतीनं हा सिंटॅक्स आहे कमांडसाठी. त्यानंतर डेटा ॲडॅप्टर आपण तयार करतोय. तर हा जो डेटा ॲडॅप्टर जो आहे तो एक्झॅक्टली काय करतो, मीडिएटर आहे, ब्रिज आहे. कशामध्ये, तर हे जे आपण .NETचं ॲप्लिकेशन म्हणतोय आणि या ठिकाणी जे आपल्याकडे डेटाबेस आहे या दोघांच्यामध्ये तो काय करणार आहे, एक ब्रिज म्हणून काम करणार आहे. म्हणजेच डेटाबेसमधून जो डेटा आपण रीड करणार आहोत कमांडच्या सहाय्याने तो सर्वप्रथम ह्या ॲडॅप्टरमध्ये येऊन बसणार आहे आणि ॲडॅप्टरच्या सहाय्याने तो ॲप्लिकेशनला मिळणार आहे. ओके, सो बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, आपलं ॲप्लिकेशन आहे .NETमधलं आणि हे तर आपल्याकडे डेटाबेस आहे. तर डेटाबेसमधला जो काही डेटा रीड केला असेल, रीड करणे म्हणजे सिलेक्ट करणे. सो सिलेक्ट केलेला जो डेटा असेल तो आपल्याला कशामध्ये होल्ड करता येणार आहे, ॲडॅप्टरमध्ये होल्ड करता येणार आहे आणि ॲडॅप्टरमध्ये आलेला डेटा तो पुढे जाऊन ॲप्लिकेशनला प्रोव्हाइड केला जाणार आहे. बघूया आपण. सो ॲडॅप्टरमध्ये डेटा एक्झॅक्टली कोणाच्या सहाय्याने येणार आहे, कमांडच्या सहाय्याने येणार आहे. सो कमांड आपण याच्या अगोदर ऑलरेडी तयार केलेली आहे आणि त्या कमांडसोबत कुठल्या डेटाबेससोबत कनेक्शन आहे हे देखील आपण ऑलरेडी सेटअप करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर डेटा ॲडॅप्टर जो आहे तो यूज करत असताना आपणाला त्याच्या आतमधला एक ऑब्जेक्ट असतो डेटा सेट, म्हणजेच कलेक्शन्स ऑफ टेबल, किंवा आपणाला एक्झॅक्टली एखादा रीड केलेला जो कंटेंट असेल तो टॅब्युलर फॉर्ममध्ये असतो, रोज आणि कॉलम्स फॉर्मॅटमध्ये असतो. त्यामुळं डेटा सेटमध्ये तो नेहमी डेटा काय केला जातो, अरेंज करून ठेवला जातो. सो डेटा सेटमध्ये ॲडॅप्टरच्या सहाय्याने ऑब्टेन केलेला जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. तर या ठिकाणी डेटा सेटचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. सो पहा, डीम DS हा डेटा सेटचा ऑब्जेक्ट आहे ॲज अ न्यू डेटा सेट. सो डेटा सेटचा हा DS ऑब्जेक्ट आहे. आणि मग बघा, ॲडॅप्टरच्या सहाय्याने जो पिकअप केलेला डेटा आहे, म्हणजे कमांडच्या सहाय्याने ॲडॅप्टरमध्ये डेटा जो आलेला आहे तो ॲडॅप्टरनं काय केलेला आहे, फिल केलेला आहे. कोणाच्या आतमध्ये, DSमध्ये. म्हणजेच डेटाबेसमधून उचललेला डेटा हा आता कशामध्ये पोचलेला आहे, डेटा सेटमध्ये पोचलेला आहे. ओके, तर डेटा सेटमध्ये जो एक्झॅक्टली डेटा येणार आहे तो कुणाच्या आतमधला येणार आहे, टेबल 1 मधलाच येणार आहे हे आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. ओके, किंवा सॉरी आपण त्याला असं म्हणतोय की डेटा सेटमध्ये जो ऑब्टेन झालेला डेटा जो आहे तो टेब्युलर फॉर्ममध्ये असणार आहे. त्या टेबलचं नाव आपण काय ठेवलेलं आहे, टेबल 1 असं नाव ठेवलेलं आहे. ओके, डझंट मॅटर, तुम्ही याला दुसरंही नाव देऊ शकता, काही हरकत नाही. त्याच्यानंतर डेटा सेटमध्ये जो आलेला डेटा जो आहे तो पुढे आपण काय करतोय पहा, डेटा ग्रीड व्ह्यू हा जो कंट्रोल आहे त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर वापरला असता आपल्याला डेटा सोर्स नावाची प्रॉपर्टी मिळते. आणि डेटा सोर्स म्हणजेच काय, डेटा ग्रीड व्ह्यूचा हा डेटा सोर्स असणार आहे आणि त्याला आपण कोण असाइन करणार आहोत, DS असाइन करणार आहोत. कारण की डेटाबेसमधला डेटा ॲडॅप्टरच्या सहाय्याने डेटा सेटमध्ये आलेला आहे आणि तोच डेटा सेट आता आपणाला हा जो काही डेटा ग्रीड पाहतोय त्याचा तो काय असणार आहे, डेटा सोर्स म्हणून या ठिकाणी तो पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर डेटा ग्रीड व्ह्यू डॉट डेटा मेंबर. सो डेटा ग्रीड व्ह्यूमध्ये काय होणार आहेत, डेटाज येणार आहेत आणि एक्झॅक्टली डेटा हा काय असणार आहे, टेबल 1
असणार आहे. टेबल 1 म्हणजेच कोण, डेटा सेटमध्ये जो प्राप्त झालेला डेटा आहे त्याला नाव आपण टेबल 1 ठेवलेलं आहे आणि तोच टेबल 1 म्हणजेच काय असणार आहे, त्या डेटा ग्रीड व्ह्यूसाठी डेटा अवेलेबल करून देणारा डेटा मेंबर असणार आहे. ओके, सो फायनली आपणाला या ठिकाणी कनेक्शन क्लोज करायला पाहिजे. सो आपण सर्व काम पूर्ण झाल्यानंतर कॉन डॉट क्लोज असं म्हणतोय. सो कनेक्शन क्लोज होईल या ठिकाणी. सो दिस इज द बेस्ट अप्रोच की ज्याच्यामध्ये आपणाला कनेक्शन स्टार्ट केल्यानंतर आपलं काम पूर्ण झाल्यानंतर शेवटी कनेक्शन क्लोज करणं गरजेचं आहे. सो डेटा ॲडॅप्टरच्या ज्यावेळी तुम्ही वापर करता त्यावेळी कनेक्शन ॲटोमॅटिकली ओपन केलं जातं आणि काम पूर्ण झाल्यानंतर कनेक्शन ॲटोमॅटिकली क्लोज केलं जातं. म्हणजे ॲटोमॅटिकली काम सुरू होण्यासाठी सर्वप्रथम कनेक्शन ओपन केलं जातं आणि काम संपल्यानंतर इमिजिएटली कनेक्शन क्लोज केलं जातं. त्यामुळे हे दोन स्टेटमेंट तुम्ही नाही लिहिलात तरी देखील काही हरकत नाही, तुमचा कोड हा रन होणारच आहे. तो मी तुम्हाला पार्ट दाखवेनच. पण आपणाला डेटाबेसचं कम्युनिकेशन करत असताना एक रूल फॉलो करायचा आहे की आपल्याला डेटाबेससोबत कोणतंही काम करायचं असेल तर सर्वप्रथम कम्युनिकेशन आपल्याला किंवा कनेक्शन आपल्याला ओपन करायला पाहिजे आणि काम पूर्ण झाल्यानंतर कनेक्शन क्लोज करायला पाहिजे आणि इन बिटवीन जो काही असेल तो प्रोसेसिंग कोड लिहायला पाहिजे. ओके, सो आता आपण ॲप्लिकेशन रन करून पाहतोय. पहा, आपल्याकडे या ठिकाणी सिस्टम डॉट डेटा डॉट OLEDB हे नेमस्पेस आहे आणि त्याच्यानंतर आपल्या फॉर्म या क्लासच्या आतमध्ये बटन या क्लिक इव्हेंटसाठी आपण या ठिकाणी सब प्रोसिजर घेतलेली आहे, बटन 1_ क्लिक. आणि या बटन क्लिकच्या अंडर आपण काय केलेलं आहे, डेटाबेससोबत कनेक्शन तयार केलेलं आहे. कनेक्शन तयार केल्यानंतर आपण एक कमांड पास करतोय कनेक्शनच्या सहाय्याने डेटाबेसवरती. त्याच्या सहाय्याने डेटा जो ऑब्टेन होतोय तो ॲडॅप्टरमध्ये येतोय आणि ॲडॅप्टरमधला जो डेटा आहे तो आपण डेटा सेटमध्ये फिल करतोय आणि डेटा सेटमध्ये आलेला डेटा तो डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोलला आपण काय करतोय, डेटा सोर्स म्हणून प्रोव्हाइड करतोय. आणि डेटा ग्रीड व्ह्यूमध्ये येणारा जो काही कंटेंट आहे तो एक्झॅक्टली डेटा सेटमधील कोणत्या तरी एका टेबलमधला असणार आहे. तो टेबलचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि ते टेबलचं नेम आपण ॲट द टाईम ऑफ फिलिंग आपण या ठिकाणी ते मांडत असणार आहोत. ॲप्लिकेशन रन करून पाहूया आपण आता. तर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन रन झालेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही पाहताय की हा जो काही आपला ॲप्लिकेशन आहे आणि हा जो डेटाबेस आहे, ओके, तर यांच्यामधलं आता कम्युनिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पाहू शकता की आपणाकडे या ठिकाणी सर्वप्रथम जो डेटा ग्रीड व्ह्यू पाहायला मिळतो तो विदाऊट एनी डेटा आहे आणि ज्यावेळी आपण लोड डेटा या बटनवरती क्लिक करणार त्यावेळी एक्झॅक्टली काय होणार आहे ते पहा. सो लोड डेटा म्हटल्यानंतर काय पाहायला मिळतं आपल्याला, टेबल 1 मधला जो डेटा आहे तो आपणाला ह्या कंट्रोलमध्ये लोड झालेला पाहायला मिळालेला आहे. ओके, सो मी या ठिकाणी ॲप्लिकेशन क्लोज करतो. आणि मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की आपणाला ॲडॅप्टरचा ज्यावेळी आपण वापर करतो त्यावेळी आपणाला कनेक्शन ओपन आणि क्लोज करण्याची आवश्यकता भासत नाही. आपला कोड जो आहे तो विदाऊट एनी एरर रन होऊ शकतो. मी या ठिकाणी दोन जे स्टेटमेंट्स आहेत त्यांना कमेंट पास केलेली आहे, त्याच्यामुळे हा कोड तुम्हाला ग्रीन कलरमध्ये सेट झालेला पाहायला मिळतोय. तुम्ही या ठिकाणी तो वापरला नाही म्हणजेच लिहिला नाही तरी देखील चालेल. सो आता मी या ठिकाणी तुम्हाला सेकंड वे दाखवतोय की याच्यामध्ये आपल्याला टेबल 2 जो आहे तो टेबल 2 काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि ॲडॅप्टरमध्ये आपल्याला घेऊन पुढे जाऊन तो डेटा ग्रीड व्ह्यूला काय करायचा, सेट करायचा आहे ॲज अ डेटा सोर्स म्हणून. सो आता मी लोड डेटा म्हणतो. सो तुम्ही पाहू शकता टेबल 2 मधला कंटेंट जो आहे तो या ठिकाणी लोड झालेला आहे. ओके, तर या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला म्हणालो होतो की डेटा सेटमध्ये येणारा जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्ममध्ये असतो आणि त्या टेबलला आपल्याला जे नाव द्यायचं आहे ते आपण काहीही नाव या ठिकाणी देऊ शकतो. ओके, वरती टेबल 2 आहे किंवा कमांडमध्ये जो काही टेबल आहे तोच टेबल नेम या ठिकाणी द्यायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. ओके, सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जे काही उद्दिष्ट आहे, फेच द डेटा फ्रॉम द टेबल इन टू द डेटा ग्रीड व्ह्यू कंट्रोल, हे उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मी आशा करतो की आपल्याला निश्चित हा एक्सपेरिमेंट समजला असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही आणखी जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.